कोल्हापूर शहरातील कॉम्रेड उदय नारकर, डॉक्टर रसिया पाडळकर, डॉक्टर अनिल माने, माजी नगरसेविका भारती पोवार, ॲडव्होकेट सुनीता जाधव, प्राध्यापिका डॉक्टर तेजस्विनी देसाई यांनी शहरातील 77 रस्त्यांचा सर्व्हे केला। त्यानंतर रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला। 239 पानांची ही याचिका डिव्हिजनल बेंचचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी दाखल करून घेतली आहे। ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली। रस्त्यांमध्ये खड्डे आहेत, रस्त्याच्या बाजूंनी ड्रेनेजचं कोणतेही व्यवस्थापन दिसत नाहीये, त्यामुळे पूरसदृश्य स्थिती वारंवार निर्माण होतीये। पदपथ नसल्यामुळे पायी जाणाऱ्या नागरिकांच्या हक्काचं सातत्यानं उल्लंघन होतंय। याकडे या याचिकेद्वारे लक्ष वेधण्यात आलं असून रस्ते करण्यापूर्वी सर्व संबंधित विभागाशी बोलून समन्वय साधल्यास नंतर रस्त्यांची खुदाई होणार नाही याची दक्षता घ्यावी। सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था चांगली असावी, वाहतुकीसाठी सुरक्षित आणि धूळमुक्त रस्ते असावेत अशा मागण्या करण्यात आल्याचं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी सांगितलं। या पत्रकार बैठकीला कॉम्रेड उदय नारकर, माजी नगरसेविका भारती पोवार यांच्यासह याचिकाकर्ते उपस्थित होते।